आज आपण पाहणार आहोत शेवयांची खीर। मी मार्केटमधून एक शेवयांचं पॅकेट आणले, त्याच्यासाठी इथे 4 इलायची, काजू, मिल्क मेड पावडर, साखर, घी घेतले, दूध घेतलेलं आहे। इथे शेवया अशा तोडून घ्यायच्या आहेत बारीक करून। एका वाटीत थोडं दूध घेतले, त्याच्यात मिल्क मेड पावडर टाकलेली आहे, मिक्स करून घ्यायची आहे ती। अशा प्रकारे मिक्स केले दुधामध्ये मिल्क मेड पावडर। एकीकडे मी ते टोप ठेवले, त्याच्यात घी टाकले, गोवर्धनचं घी आहे ते मी जे वापरते। शेव टाकायचे, शेव फक्त परतून घ्यायचे, ही भाजलेलीच असते शेव, कोणी याला भाजकी शेव म्हणतं। दूध टाकायचं आहे, मी ते 2 पेले दूध घेतलेलं आहे। दूध मिक्स करून असं घ्यायचं आहे। साखर टाकलेली आहे, एक छोटी वाटी साखर टाकलेली आहे अशा प्रकारे। आणि हे दूध टाकले, मिल्क मेड पावडरचं दूध मिक्स केले ते टाकले याच्यात। पुन्हा परतून घ्यायचं, दुधाच्यावर परतत राहायचं आहे। दूध अशी खीर एका चमच्याने अशी हलवत राहायचे, नाहीतर ते तळाला थोडं जळतं। काजू टाकलेत, इलायची पावडर टाकलेली आहे, पुन्हा मिक्स केले। थोडी थिक करायची आहे, थोडीशी घट्ट केलेली आहे, एकदम पातळ पण नाही केलेली आहे। हे अशा प्रकारे शेवई शिजली जाते दुधातच। अशा प्रकारे केलेली आहे शेवयांची खीर। तुम्हीही करा, तुम्हाला आवडेल, एकदा करून बघा।